हे मोदक बघताय का? याच्यामध्ये आपण कुठेही मिल्क पावडर मावा वगैरे वापरलेला नाही आहे आणि साच्यामध्ये करता येतील असे सोप्या पद्धतीचे मोदक केलेत आज आपण. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत आणि आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी प्रसादासाठी म्हणजे मोदक बनवायचे आहेत. तर गव्हाच्या पिठाचे मोदक करायचे आहेत आपल्याला. तर बघा, त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. सुकं खोबरं आहे हे. आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर गोडाचं प्रमाण म्हणजे बरोबर येतं, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 1-2 चम्मच वाढवू शकता. पण जास्त गोड होतं त्याच्यामुळे मी एवढंच घेतलेलं आहे प्रमाण. आणि इथे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घेतलेले आहेत बघा, काजू आणि बदाम, वेलची पूड आहे आणि खसखस, आणि आपल्याला लागेल तेवढं तूप घ्यायचं आहे. तर लगेच सुरुवात करतोय आपण. तर इकडे कढई ठेवली आहे. तर खोबरं आधी आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं तांबूस रंग येईपर्यंत. खोबरं आपल्याला म्हणजे मीडियम गॅसवरच भाजायचं आहे, मोठा गॅस नाही करायचा आहे. एकदम छान असं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं भाजून झालं आपलं बघा, असं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं. तर आता आपण कढईमध्ये 1 चम्मच तूप घालू आणि हे ड्रायफ्रूट्स थोडेसे परतवून घेऊ आपण. जास्त नाही परतवायचे, अगदी थोडे, म्हणजे त्याच्यात जे मॉइश्चर असेल ना ते फक्त आपल्याला सुकं करून घ्यायचं आहे. तर ड्रायफ्रूट आपले परतवून झालेले आहे बघा, हे पण काढून घेऊ आपण आता. तर इथे मी खसखस घेतलेली आहे, पण ती भाजून घेतलेली आहे मी आधीच. तर ती मी भाजणार नाही आहे. तुम्ही जर कच्ची घेत असाल तर भाजून घ्यायची तिला पण मीडियम गॅसवर. कढईमध्ये 1 चम्मच तूप घालते आता. आणि आता या तुपामध्ये आपल्याला ही कणिक घालून घ्यायची आहे, जी आपण 2 वाटी घेतलेली आहे. आणि हे प्रमाण सर्व एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे मी. ज्या वाटीने कणिक मोजली त्याच वाटीने गूळ पण म्हणजे प्रमाणातच घेतलेला आहे. तर हे आता आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजत असताना आपल्याला गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे कमीच ठेवायचा आहे. आणि कमी गॅसवरच आपल्याला हे छान असं खरपूस पीठ भाजून घ्यायचं आहे. कारण खरी चव आपली पीठ भाजण्यावरच आहे मोदकाची. त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला एकदम काळजीपूर्वक भाजून घ्यायचं आहे खरपूस असं. खूप छान असं खरपूस आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे आता बघा. खूप छान रंग पण आलेला आहे. आणि सतत हलवत असं मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे, कुठेही सोडलेलं नाही आहे पिठाला. एकदम छान असं झालेलं आहे पीठ. मस्त असा सुगंध येतो आहे त्याचा खरपूस असा. तर आता याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तर मी अर्धे तूप घालून घेतलं त्याच्यात. आता मिक्स करू आधी. तर बघा, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. आणि लागेल तर अजून थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला. तर मी अजून 2-3 चम्मच तूप घालून घेते. आणि एकजीव करून घेऊ चांगलं. अजून थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे. तर अजून म्हणजे मी सर्वच आता तूप घालून घेते. तर पूर्ण 1 वाटी आपल्याला तूप लागून गेलेलं आहे बघा. 2 वाटी पिठासाठी पूर्ण 1 वाटी आपल्याला तूप लागलेलं आहे बघा. पीठ आपलं छान झालेलं आहे, कुठेही गुठळी नाही आहे. हे बघा, एकदम प्लेन असं पीठ झालेलं आहे. आता काढून घेऊ आपण. त्याच ताटामध्ये काढून घेऊ आपण आता, जिथे आपण ड्रायफ्रूट आणि खोबरं काढलं त्याच्यात. त्याच कढईमध्ये आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे बघा. गूळ बारीक चिरून घेतलेला आहे मी, तर तो घालू. आणि 1-2 चम्मच आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे. तर याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे बघा. गूळ वितळून झालेला आहे बघा. आणि गॅस बंद करायचा आहे. आणि हे मिश्रण आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व.
आणि आता याला एकसारखं असं करून घ्यायचं आहे, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा असं पूर्ण मिक्स करून घेऊ चांगलं गोळामध्ये. आणि एकदम छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मोदकाचं. बघा एकदम छान असं पीठ भाजल्यामुळे रंग पण खूप छान आलेला आहे. एकदम छान असं मिश्रण आपलं झालेलं आहे. मस्त असं मिक्स झाला पूर्ण गोळ असं पिठामध्ये. आणि बघा कुठेही कडक झाला नाही, कारण आपण लगेच गूळ वितळला आणि हे मिश्रण घातल्याच आपण गॅस बंद केला. बघा एकदम असं सुटसुटीत मिश्रण झालेलं आहे आपलं. तर याचे आता लगेच आपल्याला मोदक करून घ्यायचे. गरम गरम असतानाच करायचे ते मोदक आपल्याला. वरून मी आता खसखस घालून घेते. बघा खसखस मी शेवटी घालते, कारण खसखस मी भाजून घेतलेली होती. बघा खसखसमुळे खूप छान स्वाद येतो मोदकांना. वेलची पूड घालून घेणार आहे. बघा तूप लावून घेतलं साच्याला. आता बंद करून घ्यायचा साचा आणि याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे. मिश्रण अगदी दाबून दाबून भरायचं आहे आपल्याला, म्हणजे सर्वीकडे छान असं जातं साच्यामध्ये. हाताने दाबून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं असं. आणि अजून मिश्रण घालू. साच्यामध्ये मावेल ना तसं मिश्रण आपल्याला घालायचं आहे. हे बघा असं दाबून दाबून घ्यायचं अगदी. तर बघा आता साचा उघडायचा आहे आणि बघा खूप छान असा आपला मोदक निघणार आहे. हा बघा एकदम छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. हे बघा किती छान दिसतोय. बघा किती छान असा मोदक झाला. तर बघा अजून एक तुम्हाला करून दाखवते मी. मिश्रण मीडियम म्हणजे गार झालेलं आहे, म्हणजे हात लावता येईल आपल्याला असं. अगदीच गरम नाही आहे. हा बघा हा सुद्धा आपल्या मोदक अगदी व्यवस्थित निघालेला आहे. तर याच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेऊ. बनवून तयार आहेत आपले मोदक. आणि तेवढ्या मिश्रणामध्ये बरोबर आपले 27 मोदक झालेले आहेत. बघा मीडियम साईजचे. हे बघा किती छान दिसत आहे मोदक. तुम्हाला जर असे रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे असले ना, तर हा एक प्रकार नक्की ट्राय करा. खूपच भारी लागतात हे चवीला सुद्धा. तुम्हाला ही मोदकाची साधी आणि सोपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.